म्हणजे इथपर्यंतची परिस्थिती आपली भयानक होती. पण त्या काळात सुद्धा आम्ही आमचं समाजासाठी जे देणं आहे ते सातत्याने दिलं आणि म्हणून खरं आज तुमच्या पुढं आम्ही आज तुमचं दान मागायला उभा ते आम्ही जे काम केलं ते जीवन तुम्ही आम्हाला द्या. मी इथल्या तुमच्या 50% लोकांची मला नावं सुद्धा माहित आहे. मला आज सकाळी जे सांगितलं ना मला नाव एक तर माझा प्रॉब्लेम आहे मला नावच लवकर आठवत नाही. म्हणजे माणूस मला 3-4 वेळा जेव्हा भेटत तेव्हा मी त्याला ओळखतो तेव्हा त्याचं नाव घेऊन बोलत रमेश आणि मी खरोखर सांगतो. पण काम करत असताना आपल्याकडे ओळख लागत नाही आपल्याकडे मान सन्मान लागत नाही. कुणी अर्ध्या रात्रीला फोन करा बाबू पाटील दुसऱ्या तिसऱ्या रिंगला फोन नाही उचललं जसं धैर्यशील माने सांगतात की मी असा एकही माणूस मतदारसंघातला दाखवा की मी फोन उचलला नाही त्याचा फोन किंवा उचलला नसता तर परत केला नाही. तसंच मी आज छाती ठोकपणे सांगतो दिवसा कदाचित तुमचा मी फोन नाही उचलणार पण रात्री तुम्ही किती वाजता फोन करा मी सातत्याने उपलब्ध आहे आणि हेच आमच्या कामाची पावती. आमचं दुसरं काही काम नाही. तुमच्या सुखदुःखामध्ये तुमच्या अडी अडचणीला कदाचित सुखात एक वेळ मागं थांबल पण अडी अडचणीला आम्ही शब्द देतो आजही तुम्हाला सगळ्यांना की कोणतीही वेळ असू कोणताही प्रसंग असू काम एखादं सोडवता येणार नाही पण त्यासाठी प्रयत्न केला नाही हा असा एकही दिवस जाणार नाही आणि एकही माणूस सांगणार नाही तर या माणसाने माझं म्हणणं ऐकलं नाही. आणि आज तुम्हाला मी तोच शब्द देण्यासाठी इथं उपस्थित आहे. तुमचा आधीचा वेळ घेणार नाही मला माहितीये आज तुम्ही सगळे कामावून दमून भावून राहिल्या परंतु तुम्हाला मी एक जाणीव मात्र निश्चित आज तुमच्याकडे सगळी लोक येतील पण मी माझा कार्याचा अहवाल 10 वर्ष ग्रामपंचायतीत विरोधी म्हणून काम केलंय आणि पुढची 7-8 वर्ष ग्रामपंचायतीत सत्तेत काम करतो. कालही आमच्या वागण्यामध्ये बदल नाही आजही वागण्यात बदल नाही आणि तो उद्याही होणार नाही हा शब्द देण्यासाठी मी तुमच्यापर्यंत पोहोचलो. तुम्हाला काम पडलं तर तुम्ही मतदान करा. तुमचा माझा कार्याचा अहवाल मी 5 वर्षात तुमच्यापर्यंत जे 7 वर्षात काम केलंय त्याच्या आधी जे काम केलंय तुमच्यापर्यंत घेऊन या पण तुम्ही ते निक्षून वाचा आणि त्या जोरावर तुम्ही आम्हाला मतदान करा ही माझी विनंती आहे. आपलं चिन्ह आहे धनुष्यबाण लोकांना अजून चिन्ह घ्यायची कोण कोणत्या पक्षात कोण कोणत्या पक्षात जाईल याची आपल्याला शाश्वती नाही. परंतु कालही शिवसेनेत होतो आजही शिवसेनेत आहे आणि उद्या सुद्धा शिवसेनेतच राहणार आहे हे मी तुम्हाला निश्चित सांगू. आज शिवसेनेची 2 शक्ल झाली असतील पण शिवसेनाच आहे. सगळ्यांचा आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराज आहे आणि बाळासाहेब ठाकरे हेच आपल्या सगळ्यांचं आराध्य दैवत आहे. तात्विक वाद असतील नसतील पुढे मागं सगळे एकत्र येतील नाही येतील पण सर्वसामान्य लोकांसाठी जो आम्हाला या शिवसेना पक्षाने धनुष्यबाणाने जे आपल्याला वसा दिलाय तो वसा मात्र आम्ही सोडणार नाही एवढंच तुम्हाला मी शब्द देण्यासाठी आज इथं उपस्थित आहे. तुमच्या घरापर्यंत मी येईल सौभाग्यवती येतील महिला मंडळ येईल तुम्ही ठरवायचे तुम्हाला कामाचा माणूस पाहिजे का फक्त चमकणारा माणूस पाहिजे हे आता मात्र तुमच्याकडे आहे. आज उलटाचा इथून माझं तरी ग्रामपंचायतीत मी सरपंच होतो किंवा आता सदस्य उपसरपंच म्हणून काम करतोय. प्रशासकीय सेवेमध्ये बराच वेळ जात होता परंतु आता मिटिंग असतील जिल्हा परिषदेला जायचं असेल तर सौभाग्यवती जातील आणि मी 12 महिने 24 तास हा इथंच तुमच्यासाठी काय उपलब्ध असणार आहे हे मात्र आता होणार. आणि म्हणून तुम्हाला सांगतो विनंती करतो मतदान तुम्ही विचारपूर्वक करा मतदान तुम्ही काम म्हणून करा काम बघून करा. आज पाहुणे रावळे नातेवाईक मंडळी सगळे सांगायले मी तुमचा नातेवाईक आहे मी तुमचा पाहुणा आहे मी हे केलंय तुम्ही काम बघा निरपेक्ष भावनेने जो काम करतो त्याला मतदान करा हे मी तुम्हाला आज सांगतो. अधिकचा वेळ तुमचा घेणार नाही. पुन्हा एकदा आलेल्या सर्व माता भगिनींना मी मनापासूनच्या या उद्याच्या नवीन वर्षाच्या शुभेच्छा देत असताना तुम्हाला पुन्हा एकदा विनंती